मिरजेत मतदार नोंदणी अभियानात योगदानाबद्दल तृतीयपंथी यांचा सत्कार। मिरज तहसील कार्यालय मार्फत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नोंदणी अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तृतीयपंथी यांचा सन्मान करण्यात आला आहे। राष्ट्रीय मतदार नोंदणी अभियानात बूथ ऑफिसर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पर्यवेक्षक हे सहभागी आहे। शाळा, महाविद्यालय यांच्यासह या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध विभागातील व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी तहसील कार्यालयाने तृतीयपंथी यांचाही सत्कार करून सन्मान केला आहे। यावेळी मिरज विधानसभाची 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे। त्यानुसार एकूण 9952 मतदार वळण्यात आले आहे। यात मयत स्त्री पुरुष इतर संख्या 7900 इतकी संख्या, इतर मध्ये स्थलांतर दुबार अशी संख्या आहे। याच मतदार यादीप्रमाणे नवीन मतदार संख्या 9525 असून यातील 18 ते 19 वयोगटातील 4021 अशी लक्षणीय संख्या आहे। मागील अंतिम यादीत 981 इतकी संख्या 18 ते 19 वयोगटातील होती। एकूण मिरज विधानसभा मतदारसंख्या 3,19,999 इतकी, यात पुरुष 1,62,367 तर 1,57,611 इतर 21 अशी विभागणी असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली आहे। नमस्ते, मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 281 मिरज विधानसभा मतदारसंघ म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांसाठी आपला निवडणुकीच्या अनुषंगाने जो मतदार नोंदणी कार्यक्रम जो जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला सर्व मतदारांना विनम्रपणे आवाहन करते। आपला जो SSR 2024 मतदार यादी पुनरीक्षण जो कार्यक्रम झालेला आहे त्याची अंतिम मतदार यादी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आमच्या 296 मतदान केंद्रांवर संबंधित मतदान केंद्रस्तरीय कर्मचारी यांचे मार्फत सदरची यादी ही त्या मतदान केंद्रांवर आपण प्रदर्शित केलेली आहे। त्या ठिकाणी जी प्रदर्शित झालेली यादी आहे त्यामध्ये सर्व आपल्या मतदारांना, त्या केंद्राला जोडलेले जे मतदार आहेत त्यांना आपली नावं त्या मतदार यादीमध्ये पडताळणी करता येतील। मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये आपला जो मतदार यादीचा रोल जो आहे तो मतदार यादी आपण बनवत असताना ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मतदार नोंदणीचे आपण कॅम्प घेतलेले होते आणि त्याचबरोबर मयत जे मतदार आहेत त्या काही जण परमनंटली शिफ्ट झालेले आहेत। अशी स्थलांतरित आणि मयत मतदारांची वगळणी केल्यानंतर आज मिरज विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या जी आहे ती 3,19,999 इतकी मतदार संख्या झालेली आहे। त्याचबरोबर आपले जे सर्व्हिस वोटर्स आहेत, सर्व्हिस वोटर्सची संख्या 871 इतकी झाली। सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मला आपणास सांगण्यास आनंद होतोय की मुळात 18 ते 19 या वयोगटातील जे मतदार आहेत हे या मतदारसंघामध्ये यापूर्वी 981 इतके होते, परंतु विविध महाविद्यालयीन स्तरावर घेतलेले जे कॅम्प आहेत या कॅम्पच्या अनुषंगाने आणि आमच्या BLOंच्या मार्फत जो सर्वे करण्यात आला, घर टू घर सर्वेमध्ये आम्हाला प्राप्त झालेले जे नवीन मतदारांचे फॉर्म आहेत त्या अनुषंगाने आमची आजची मिरज मतदार नोंदणी याच्यामध्ये 4021 इतकी 18 ते 19 वयोगटातील मतदार नोंदणी झालेली आहे, जे एकूण आमच्या मतदारसंख्येच्या 1.26% इतकं प्रमाण आहे। खरं तर हे प्रमाण अजूनही माझ्या नवीन मतदारांनी यामध्ये जागरूकता आणून आणि त्याप्रमाणे आपली मतदार नोंदणी करणं अत्यावश्यक आहे। निरंतर पुनरीक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो देखील सुरू आहे आणि त्याप्रमाणे अजूनही ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्या सर्व नवीन मतदारांना मी परत विनम्रपणे आवाहन करेन की आपण आपले मतदार नोंदणीबाबतचे फॉर्म जे आपले संबंधित BLO आहेत त्यांच्यामार्फत तसेच महाविद्यालयाचे जे नोडल अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत या निवडणूक शाखेमध्ये जमा करावे। आमच्या मिरज विधानसभा मतदारसंघातील रोलमध्ये एकूण 9,952 इतके डिलिशन्स आम्ही केलेले आहेत। मतदारांची वगळणी झालेल्यामध्ये 7,900 इतके मयत मतदार जे त्या ठिकाणी गैरहजर आहेत आणि कायमचे स्थलांतरित झाले असे 485 आणि 953 अशी एकूण मतदारांची वगळणी झाली। त्याचबरोबर नवीन मतदारांची नोंद झालेल्यामध्ये 9,525 इतकी मतदारांची नोंद झालेली आहे।
मी येत्या आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने परत माझ्या आज राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं सर्व माझ्या मतदारसंघातील मतदारांना मनपूर्वक शुभेच्छा देते. लोकशाहीमधील आपला मतदानाचा हक्क सर्व संबंधितांनी बजवावा यासाठी मी विनम्रपणे आवाहन करून नवीन मतदारांनी परत मतदार नोंदणीसाठी पुढं एक पाऊल टाकावं असं आवाहन करतो. लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका.